वसा जनसेवेचा. लाखो भाविकांच्या जयघोषाने आणि गणगण गणातबोतेच्या भक्तिमय गजराने आज खामगाव शेगाव मार्ग दुमदुमून गेला. तब्बल 2 महिन्यांचा आणि सुमारे 1500 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पहाटे 5:30 वाजता खामगावहून शेगावकडे मार्गस्थ झाली. पालखीच्या या अंतिम 18 किलोमीटरच्या टप्प्यावर भक्तीचा महासागरच लोटला. याच भक्तिमय वातावरणात रविकांत तुपकर युथ फाउंडेशन आणि सखी प्रतिष्ठान बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली खामगाव शेगाव पालखी मार्ग स्वच्छता दिंडी काढण्यात आली. पालखी पुढे गेल्यानंतर तिच्या मागे राहिलेला कचरा उचलत ही स्वच्छता दिंडी मार्गक्रमण करत होती. रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या पिशव्या, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि इतर कचरा गोळा करून मार्ग स्वच्छ करण्यात आला. विशेष म्हणजे केवळ स्वच्छतेचा संदेश देण्यापुरते मर्यादित न राहता ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता केली. त्यांच्यासोबत रविकांत तुपकर युथ फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि सखी प्रतिष्ठानच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधत महाराजांच्या दर्शनासोबतच स्वच्छतेची सेवा हीच खरी भक्ती असा संदेश दिला. श्री संत गजानन महाराजांची पालखी म्हणजे लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा. या सोहळ्यात सहभागी होताना पर्यावरण आणि स्वच्छतेची जबाबदारी ही प्रत्येक भाविकाने स्वीकारावी हा संदेश या स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. महाराजांच्या पालखीसमोर भाविकांची दिंडी आणि पालखीच्या मागे स्वच्छतेची दिंडी असे या उपक्रमाचे अनोखे चित्र आज खामगाव शेगाव मार्गावर पाहायला मिळाले. स्वच्छतेचा हा उपक्रम केवळ रस्ता स्वच्छ करण्यापुरता नव्हता, तर सेवा हीच भक्ती आणि स्वच्छता हीच सामाजिक जबाबदारी हा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न होता. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.